शुभ सकाळ. सकाळचे वाजले 4:30 आणि मी 1 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. तर डाळ स्वच्छ धुवून घेते आणि 4-5 तासासाठी भिजत घालते. तर याच्या वड्या बनवायच्या आहेत मला. तर चला डाळ धुवून घेते. डाळ धुवून झाली. आता पाणी टाकून ठेवते भिजण्यासाठी. डाळ भिजेपर्यंत सगळी घरातली कामे झाली. आता ही डाळ भिजली आहे, हिला धुवून घेते. याचे छिलटे काढून घेऊ. याला असे चोळून घेऊ, म्हणजे याचे छिलटे निघतील. पाणी कमी असेल ना तर अशा पद्धतीने धुतले तरी चालेल. जर पाणी भरपूर असेल तुम्ही प्रत्येक वेळी नवीन पाणी घेऊ शकता. आणि नंतर शेवटी स्वच्छ पाण्यानं धुतले तरी चालेल. हे बघा, मी आता त्याच पाण्यात त्याचे छिलटे काढून घेतले आणि एकदा आता शेवटी स्वच्छ पाण्याने, भरपूर पाण्याने धुवून घेते. आता डाळीचं पाणी आपण काढून घेऊ. ही चाळणीत ठेवू आपण, म्हणजे आपलं एक्स्ट्रा पाणी पूर्ण झारलं जाईल. डाळ कोरडी झाली आणि भांड्यात काढून घेतली. आता ही 1 किलो डाळ आहे आणि हे एवढा लसूण घेतलेला आहे मी. लसूण भांड्यात टाकून घेऊ. एक चमचा जिरे, याला बारीक करून घेऊ. आता यातच डाळ टाकून घेऊ.
पाणी न घालता ही डाळ वाटून घ्यायची आहे. अशी थोडी थोडी आपण डाळ वाटून घ्यायची पूर्णपणे. डाळ सगळी वाटून घेतली. आता यात हळद, तिखट, 1.5 चमचा तिखट टाकलं इथे, मीठ, आता हाताने मिक्स करून घेऊ. छान मिक्स झालंय आणि खूप चव पण छान आली आहे. मीठ आणि तिखट अगदी बरोबर झालेलं आहे आणि लसणाची चव खूप छान लागते यात. तर आता याच्या वड्या पाडून घेऊ. असं मी मोठ्या आकाराचं ताट घेतलं आहे आणि आता या ताटात वड्या पाडून घेते. अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आहेत, अगदी छोट्या छोट्या. पीठ हातात घ्यायचं आणि फक्त वडी आपल्याला जेवढी टाकायची छोटी तेवढं पीठ आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने समोर आणायचं, म्हणजे ही वडी पडते आपले. हे बघा अशा प्रकारे. आणखीन एकदा सांगते, अंगठ्याने आपण जेवढी आपल्याला वडी पाडायची तेवढी अशी समोर आणायची आणि तेवढी पाडायची. छान लहानशी वडी फक्त आपण. आता छान कडकडीत उन्हात या वड्या वाळायला ठेवल्या. दिवसभरात आता वड्या वाळतील.